हाय गाईज, वेलकम इन टू माय ब्लॉग. आज आम्ही आलो आहे चरत बघा तुम्ही किती छान सो हे गाईज, हे बघा किती छान मूर्ती बनवली. वेलकम इन टू माय ब्लॉग. आज आम्ही आलो आहे इस्कॉनला. फायनली फर्स्ट टाइम आलो आहे आम्ही सगळेजण मीन्स आम्ही चौघे आहे, गुड्डू दादा, अक्षय, मी अँड चिमू दीदी. तर आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे आणि हे करत आहे, गाडी वगैरे पार्क, आणि पाऊस पण एकदम मस्त सुरू झालेला आहे, हवा पण चालू आहे थंडी. तर आता आपण बघूयात इस्कॉनमध्ये काय काय असतं ते. सो लेट्स गो. तर मी तर खाल्लेली एकदम छानपैकी पाणीपुरी. इकडे छोटे छोटे स्टॉल लावलेले एकदम छान, इकडं फूल वगैरे आहे आणि एकदम इकडं समोर आहे आपला इस्कॉन. तर आज पाऊस पण एकदम छान टाईमात सुरू झालेला आहे, जास्त जोरात नाही आहे. तर इस्कॉनचं एंट्री गेट आधी इथून होतं, पण आता आपल्याला इकडून असं फिरून मग इकडं जावं लागतं मध्ये. सो आज आपण जाऊयात आणि बघूयात मध्ये फोन अलाउड आहे की नाही, असलं तर तुम्हाला पण दाखवून आणि बघू मग. जायचं आपण चप्पल बाहेर काढलेली आहे, मध्ये कुठं काढूच नका, गाडीत काढा नाही तर इथं बाहेर काढा. मी तर बाहेर काढलेलं आहे. तर आता आपण जाऊ मस्त. चलो गाईज. इस्कॉनमध्ये अशा स्टार्टिंगला शॉप वगैरे आहेत आणि इकडं आपण मध्ये चाललो आहे. हे बघा इथं काय काय आहे ते, महोत्सव वगैरे चालू आहे. जगन्नाथ इस्कॉनचं रथ बघा तुम्ही किती छान आहे. गाईज आम्ही इकडून आलेलो आहे आणि इकडं आहे, मध्ये जायचं आहे आपल्याला. इकडून एंट्री की तिकडून आहे? अच्छा, पण इकडून वापस येत आहे ना सर. गाईज किती छान आहे आपली कृष्ण भगवानची मूर्ती, किती मस्त दिसते. आपण परत येऊन बघू, आधी दर्शन वगैरे घेतो. सो लेट्स गो. तर आता आपण टेम्पलमध्ये आलेलो आणि समोरच आहे राधाराणी आणि कृष्ण भगवान, जे की एवढे छान दिसतात. त्यांची ड्रेसिंग वगैरे तर खूपच छान होती आणि बाजूला जगन्नाथ महाराज यांचं डेकोरेशन चालू होतं. आणि बाहेर आम्ही आलो आहे तर बाहेरून पण एवढं छान होतं की वॉल वगैरे आणि सगळ्या भिंतीवर कृष्ण भगवानच्या रिलेटेड सगळ्या स्टोरी वाईज त्यांचे फोटोज वगैरे लावलेले. तर तुम्ही पण बघू शकता, मधून पण असे खूप छान स्टोरी वाईज फोटो लावलेले. आणि इस्कॉन टेम्पलमध्ये कंटिन्यू हरे राम हरे कृष्णाचं भजन चालूच असतं. ते सगळ्या वेमध्ये, वेगळ्या वेमध्ये ते एवढं छान म्हणत असतात की एवढं छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी टाईप इथं वाईब येते ना, खूपच मस्त वाटतं. प्रसाद घेतोय आम्ही आणि इथे लाईन लावतीये. हो, मग कसं वाटलं इस्कॉनमध्ये जाऊन आज? मस्त. एकदम बरेच दिवस झाले होते ॲक्च्युली. हम्म. मी 2-3 वर्ष पहिले गेलो असं. त्याच्यानंतर आता किती दिवस तुम्ही ते गाणं म्हणत राहणार? एकदा म्हणून दाखव बरं कोणतं गाणं जोपर्यंत आहे. नवीन नाही भेटणार तोपर्यंत ते सगळं एकदा ते गाणं असं आपण केलं तर माहिती ते असं फ्लोमध्ये म्हणत असतो. असं म्हणून दाखव. जसं तो असं तर ते नॉर्मल. सो हे इकडं आहे इस्कॉन टेम्पल आणि इकडच्या साईडला आहे 4 व्हीलर पार्किंग. तर आपण इकडं गाडी लावू शकतो आणि इकडं दर्शन करायला जाऊ शकतो.
गाईज आज असं होतं आमचा इस्कॉनमधला सफर. एवढा छान आणि एवढं भारी वाटलं तिकडं कीर्तन भजन वगैरे सगळं ऐकून. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.